फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं आणि अडवत असताना फेकी सुद्धा झाली. एक धाव येताना दिसते. विपुल आमच्या साथीने आहेत आणि विपुल चर्चा करणार आहोत. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू डायरेक्टली फलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. प्रत्येक विकेटला किसन जोशी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे आणि पहिली विकेट आली आहे. पहिल्या विकेट नंतर आता 200 रुपये कन्फर्म झालेत. निलेश बाद झालाय. 4 चेंडूने फक्त 2च धावा आहेत, म्हणजे सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे. आता यानंतर उर्वरित 2 चेंडूवरती बघूयात कशा प्रकारचा खेळ केला जातोय. चेतन बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. जयसाई 11चा संघ मैदानात आहे. अनफॉर्च्युनेटली जयसाई विराला एंट्री भेटली नाही कारण ते उशिरा झाले होते. नो बॉल आणि नो बॉल वरती येतोय चौकार. हो, चौकार नाही, इथं डायरेक्टली बॉल. नो बॉल, नो बॉल. अच्छा, 6 आहे. चला, पंचाने निर्णय दिला, तिथं डिबेट करू नये. पंचाने दिलेला निर्णय अंतिम असेल. नो बॉल असल्या कारणानं एक धाव नो बॉलच्या रूपानं ऍड होईल. बघा, चेंडू लाईन वरती पडला आणि तिथला तो चुना जो आहे तिथं उडालेला सुद्धा दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. चेतन सज्ज होतील. फलंदाज ऑन साईडला मोठा फटका मारण्यासाठी पवन प्रयत्न करतो. पवनचा बॅटिंग स्टान्स जर बघाल किंवा उभा राहण्याची पद्धत, बॅट ठोकण्याची पद्धत, पप्पू तोडकरला तोडीस तोड देणारी त्यांची ती पद्धत आपल्याला बघायला मिळते. बघा पुन्हा एकदा पवन. ओ, या वेळेला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न एका धाव्यासाठी. विपुल, काय वाटतं किती धावांपर्यंत जाणं गरजेचं आहे जेणेकरून चांगले धावफलक एक स्कोरबोर्ड वरती बघायला मिळेल? आणि सद्यस्थिती बघता पहिलं षटक संपलंय. 4 धावा धावफल करतात एका गड्याच्या मोबदल्यात. बघा सर, इथून जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये स्टार्ट तशी नाही आहे. इथून जर का मोठं धावफलक 30+ जाण्याचा प्रयत्न असेल तर पहिल्या षटकामध्ये सर फ्लाइंग स्टार्ट पाहिजे. जी फ्लाइंग स्टार्ट आता कुठेतरी संत दिसते. जर का हरिओम संघाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये सर विघ्नेश फायटरला बॉल टू बॉल थोडंसं मॅचच्या दिशेने आले होते. 2 पुढे होते पण अखेरपर्यंत परिस्थिती 2च्या पुढेनीच राहिली. त्यापासून जर का विचार केला तर डिफेन्स खूप चांगला केला होता मागच्या मॅचमध्ये, पण आता धावा 24+ त्यासाठी जावं लागेल. आता जर का विचार केला धावफलका धावा मात्र 5 आहेत. बचाव करणं आणि पाठलाग करणं या दोन्ही वेळचा जो ती प्रेशर लेवल आहे ती वेगवेगळी आहे. आता बचाव करतानाचा जो प्रेशर असतो, ओ चेंडू निघून गेलाय. दडपणाचा आपण उल्लेख केला तरी दडपण इथं साफ दिसून आलं. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेला, हाताला लागून सीम मारे का पार. चौकार. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु अगोदर पोझिशनमध्ये, म्हणजे 2 पाय जमिनीवरती टेकून त्याला शरीराच्या सहाय्याने अडवण्याचा काहीसा मानस बनवला. परंतु या क्रिकेटवरती काही ठिकाणी दगड सुद्धा आहेत छोटे छोटे. त्या छोट्या दगडाने हा छोटा पासला मोठा केला. चौकार आल्याने त्यानंतर एकदा येताना दिसते. या चौकाराने खूप काही बदललंय. जे धावफलक होतं ते धावफलक आता वाढत असताना रन बॉलच्या वरती धावा जाऊन थांबलेत आणि 10 धावा धावफलक करतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. ते जसं प्रकारे उल्लेख केला की धावफलकामध्ये थोडासा बदलाव आलाय. इथून सर कॉन्फिडन्स सुद्धा शिफ्ट होते. कारण जो चौकार येत होता दबाव होता की एका चौकाराने आम्हाला थोडंसं धावफलकात जलद गती देते. तो चौकार आला क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. ती चुकी कुठेतरी जर का नंतरला जयसाई 11नी पाहायला गेली तर त्या 4 रनचा फासला जिकडे 3नी प्लस असेल, कारण की 3 अतिरिक्त त्या चुकांमध्ये आल्या 3 धावा, त्या धावा सुद्धा कॅल्क्युलेट केल्या जातील. नाही, त्याचा फरक आहे ना. तो कॉन्फिडन्स आल्यानंतर काय घडतं, कॉन्फिडन्स आल्यानंतर खांदे आपोआप मजबूत होतात, हातामध्ये बळ येतं आणि मोमेंटम नावाचा प्रकार सुद्धा शिफ्ट होतो. हा मोमेंटम नावाचा प्रकार थोडासा शिफ्ट झाला या चौकारानं आणि त्याच बरोबरीनं तो चौकार आल्या कारणानं त्यावेळेला ती घडलेली हरकत आहे त्या हरकतीमुळे फिल्डिंग करणाऱ्या
क्षेत्ररक्षकांच्या आता हात आणि पायामध्ये थोडासा घाम आता यायला लागलाय. त्याचं कारण आहे आता चुकी अपेक्षित नाहीये, चुकी अपेक्षित नाहीये. मनोजने केले फेकी, मनोज नाही दुसरा क्षेत्ररक्षक तिथे होता, त्याने केले फेकी, फलंदाज बाद. आणि आता पुन्हा एकदा त्या मोमेंटमला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी जयसे 11 प्रयत्न करते. अजून एका विकेटचं बटन गॉन. सर बघा, कालपासून जर का उल्लेख केला की या गोष्टीचा उल्लेख केला जातोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने जर का चेंडू जातो त्याच्यानंतर फेकी करण्याच्या आत सिंगल नाही कंप्लीट होत आहे. म्हणजे जर का विचार केला की स्टम्प्स आणि बाउंड्री मधला जो अंतर आहे तो थोडासा छोटा आहे, त्या कारणास्तव 12 किरण 12 झालेत. 12 2 षटकं संपलीत, 12 धावा. आणि काल का उल्लेख केला होता, ज्या पद्धतीनं फटका खेळल्यानंतर बाउंड्री लाईनवर जातोय त्यासाठी लागलेली जी काही वेळ आहे त्या वेळेला बघताना तुमच्यासाठी धावण्यासाठी तितका वेळ पुरत नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्या चेंडूला ट्रॅव्हल होताना बघता त्याच्यासाठी लागलेली वेळ, बॅटिंग करून धावत असताना नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचण्यासाठी लागलेली वेळ, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. ती तफावत असल्या कारणानं जर का हातामध्ये चेंडू गेला तर धाव कंप्लीट होणार नाही हे इथं दिसून येतंय. त्यासाठी तुम्हाला चेंडू गॅपमधून खेळायचा आहे, त्यासाठी हळुवार पद्धतीने खेळायचा आहे, त्यासाठी तुम्हाला डिक्लेअरचा वापर करायचा आहे. अशा काहीशा संकल्पना, अशा काहीशा युक्ती तुम्हाला वापराव्या लागतील. म्हणूनच हा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातो, एक धाव येते. सर या युक्ती तर वापरल्या जातील, पण कधी? जेव्हा कॉम्बॉक्समधून या गोष्टीचा उल्लेख कालपासून केला तदनंतर सुद्धा या चुका वारंवार होतात. म्हणजे काहीशा संघ आहेत ते धावचित नाही झालेत सर. आजच्या दिवसामध्ये काही 2 संघांनी सर अशा प्रकारे खेळ दाखवला होता की धावचित अशा प्रकारे नाही आले. चेंडूला कलेक्ट केलं तर स्वतःला थांबवलं गेलं, पण त्या संघामध्ये सर ती क्षमता सुद्धा होती की एखादा डॉट आला तर त्याच्यानंतर आम्ही कमबॅक सुद्धा चौकाने सुद्धा करू शकतो. इथे सामन्याची दिशा बदलते, सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाते. आता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं माइंड ओपन ठेवावं लागणार आहे. माइंड ओपन ठेवणं म्हणजे काय, काही जण विचार करत असताना आपल्या संघामध्ये काय चाललंय किंवा आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी इंटरनल विचार करतात की असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल. काही जण तो इंटरनल विचार करत असताना एखादा दरवाजा डोक्याचा उघडा ठेवतात जेणेकरून बाहेरचे विचारसुद्धा आपल्या डोक्यात येतील. ते आल्यानंतर काहीसा वेगळा बदल होतो. तो प्रयत्न इथे करणं गरजेचं होता. ज्याने कोणी या गोष्टी अंमलात आणल्यात त्यांना फायदा झाला, ज्याने नाही अंमलात आणला त्यांना नुकसान शेवटपर्यंत होत राहिले. ते स्पर्धेबाहेर सुद्धा होताना दिसलेत. धावपलकरती धाबा झाल्यात 16. 4 चेंडूचा खेळ आहे, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. येस, दोन चेंडू कशा प्रकारे रणनीती असेल, सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाईल का एखादा मोठा फटका, इथून जर का मोठा फटका आला तर मोमेंटम हरिओम संघाकडे शिफ्ट होऊ शकतं. पण बॅकफुट येऊन सिंगल करण्याचा प्रयत्न केला. विपुल इथं मोमेंटम पेक्षा इथून जर चौकार आला तर तो चौकार तुमचं दुसऱ्या इनिंगचं इक्वेशन सुद्धा वाढवतो. म्हणजे इथली तुमची एक धाव रनबॉलच्या वरती येणं म्हणजे एक चौकाराला आमंत्रित करण्यासारखं आहे. तिथून जर चौकार आला तर कदाचित 2 चौकारांची ती मॅच बनते. म्हणजे जिथून मोठा फटका येणार आहे तिथून दुसऱ्या इनिंगमध्ये मोठ्या फटक्यासाठी समोरच्या संघाची तुम्ही मेहनत वाढवताय. तुर्तास येतोय निर्धाव 17 धावा दाखल करते 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम हरिओम. साहिल नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात. साहिल आल्यानंतर बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतात. प्रणित तोडणकर स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत हरिओमला. शांत चित्ताने खेळी करत असताना सामन्याला बढावा कसा द्यावा, धावफलक कशा प्रकारे सजवावं प्रणितला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. प्रणितने चेंडूचा वेट केला, टप्पा पडण्याची वाट पाहिली आणि त्यामुळे कदाचित याच्यावरती मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही आहे. एका धावेसाठी मात्र तो संघर्ष दिसला, सिंगल आली. साहिल पुन्हा एकदा आता सुदेशने ऑन साईडला चेंडूला ढकललं, सिंगल येते. क्लिअर माइंडसेट. मला हे कळत नाहीये की जर का तुमच्याकडे धावा रनबॉलच्या आतमध्ये आहेत मोठ्या फटक्यासाठी का जात नाही आहेत. मोठ्या फटक्यासाठी जर का आपण गेलात कदाचित यश अपयश या दुसऱ्या बाजू मोठ्या तोपर्यंत एकदा येताना दिसते. विचार तोच चालू आहे की इथून फक्त प्रत्येक चेंडूवरती 1 धाव यावी, त्यापेक्षा जास्त नको आहे. आणि स्कोरिंग करता करता आमच्या मोनीच्या हाताला सुद्धा घाम सुटलाय, कारण जयसे 11चा संघ मैदानात खेळतोय आणि त्याच्यासाठी सुद्धा
ओहो, अमोल 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 चेंडूला अडवलं, फेकी झाली, दुसरीचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ. प्रणितने 2 धावा घेण्यासाठी कॉल दिला. 2 धावा मला वाटते कंप्लीट झाल्यात. आणि इतक्या छोट्या मैदानावरती 2 धावा सहजतेने कंप्लीट करणं किंवा अशा प्रकारे कंप्लीट करणं खरोखरच यासाठी कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाज. जिथे 1 धाव घेणं कठीण आहे, चॅलेंजने भरलेलं आहे. तेवीस धावा फलकावर. लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय अमोल. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आला, एकदा कंप्लीट गेली, दुसरीचा प्रयत्न नाही. आणि अशा प्रकारे 24 धावा धावपल करतात. 25 लक्ष ठेवलं गेलंय ते जयसाई 11 या संघासमोर. सर इकडून जर का विचारायला, मागच्या मॅच मध्ये 24 डिफेन्स करायचं होतं जयसाईला, आता 24 सर चेस करायचे आहेत. इथून जर का जितकं एखादा डॉट आला तर डोकेदुखी वाढू शकते. इथून जर का डॉट आला तर डोकेदुखी. 25 धावा नाही, 25 टार्गेट. 25 धावा हरिओम संघाला डिफेन्स करायचे आहेत. जयसाई 11 जर जिंकली तर ललित चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ललित चव्हाण यांच्याकडून जर का जयसाई 11 जिंकली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. पाणी पिऊन घ्यायचंय, पाणी 2 मिनिट थांबायचं, पाणी आलेलं. आणि हा फोन उदयपूरवरून आलाय. क्या बात आहे. जयसाई विरारची पोहोच बघा, सगळे दिल्लीपर्यंत बोलतात, त्यांची राजस्थान पर्यंत आहे. त्याने सांगितलं गौतमच्या खात्यात डायरेक्ट येणार. ओमकार पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 3 बॉल 3. हो चेंडू एका चला, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. मनोज दिशा देण्याचा प्रयत्न करतात. एका धावेसाठी त्या चेंडूला खेळलेत. सिंगल धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. ओमकार पाटील अशा पारितोषिकाचा वर्षाव करतोय की इथून उल्लेख करणं थोडंसं आम्हाला कठीण होते. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन काढलं. मनोजने एका धावेसाठी चेंडूला खेळले. बघा, जयसाई 11 या मॅचला काही अशा प्रकारे बघते की इथून हे धावफलक सोपं आहे आणि या सोप्या धावफलकाला तितक्या सावधतेने कंप्लीट करण्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु विपुल अनेक अशा मॅचेस बघितल्यात ज्या मॅचेसमध्ये जितका तुम्ही सामन्याला वाढवण्याचा प्रयत्न करता तितके संकट आणि त्याच्यासाठी करण्याचा जो संघर्षाचा जे काही प्रमाण आहे किंवा त्याचं ते माप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या संघर्षाची मर्यादा वाढवावी लागते. या मॅचला जिंकण्यासाठी जयसाई विरारला, जयसाई 11ला तो संघर्ष करावा लागणार आहे जो एका चौकाराच्या मॅचसाठी करावा लागतो. आणि हरिओमकडे काय, हरिओम
एकच माइंडसेटने खेळतात की एकही चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने, एकही धाव एक्स्ट्राच्या रूपाने जाणार नाही, एकही मोठा फटका येणार नाही, या माइंडसेटने ते मैदानात उतरलेत. आणि असं असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती, 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. हा सामना तितका सोपा नाही आहे. या मॅचमध्ये खूप सारे रंग भरलेले आहेत. आता त्या रंगाची उधळण कशी होतीये ती येणारी काळबेळ सांगणार आहे. इथून जर का विचार केला ना सर, ही बाब आहे बघा. सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाईल या मॅचमध्ये, लो स्कोरिंगची मॅच असली तरी, पण त्या सिंगलला महत्त्व किती वेळापर्यंत द्यायचं आहे. इथून जर का मोठा फटका घ्यायला थोडासा उशीर केला तर मॅचमध्ये सुद्धा सर खूप मागे उशीर होईल. कारण की जर का इथून जर का चौकार आला नाही या षटकामध्ये तर तदनंतर तिसरं षटक, जे तिसरं षटक असेल ते मॅचला वळण देणार असेल. कोणत्या दिशेने मॅच जाईल, येस इकडे चर्चा सुद्धा होते की उद्या कोण कोण खेळणार आहे MCC ज्युनियरमध्ये. हलक्यातने चेंडूला घेऊन काढलं, सिंगल धाव कंप्लीट. गणेश आणि जितू सोलंकी यांच्याकडून लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. गणेश आणि जितू सोलंकी यांच्याकडून लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. आता तुम्ही किरण राठोडला जर म्हटलात की इथून लगातार 3 चौकार मार, तर किरण कोणत्याही पद्धतीने 3 चौकारांसाठी जायला असं वाटत नाहीये. कारण 3 चौकारांसाठी जाणं म्हणजे या मॅचला लवकर संपवण्यासारखं आहे. आणि सध्या रिस्क घेणं हे किरणच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. टॅप काढण्याचा प्रयत्न एका धावेसाठी खेळलाय आमचे ओमकार पाटील. आज दिवसभरात केलेलं या मैदानावरती काम, त्यानंतर MCC साठी ॲज अ कॅप्टन म्हणून केलं योगदान. धावपल करते, धावा किती. आता बघा, मगाशी मोनीच्या हाताला घाम सुटला होता, आता आमच्या अक्षयच्या हात कापायला लागलेत. समजू शकतो आम्ही. 9 धावा, 1.3 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. किरण राठोड यावेळेला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. एका धावेसाठी चेंडू जातोय. बघा सर, इथून जर का विचार केला तर मॅचची रणनीती काय, सिंगलला जास्त महत्त्व दिले जाते. इथून जर का विचार केला तर बॉल टू बॉलचं इक्वेशन नाही. एक रन बॉल कुठेतरी पुढे बॅकफुट आले, ऑफ साईडला फक्त सिंगल चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल करतोय. इथून सिंगल येते म्हणजे मॅचला लांबवलं जाते, मॅचला स्वतःच्या दिशेने खेचलं जाते, संघर्ष वाढवला जातोय. इथून जर का मोठा फटका आला नाही तर सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा दबावात दिसेल संघ. अगदी योग्य उल्लेख आहे. मॅच कुणाला जास्त वेळेपर्यंत खेचून न्यायची आहे, कुणाला खेचून न्यायचे. इथे हरिओम संघ विचार करतोय की हा सामना तंतोतंतपणे असा शेवटच्या 6 चेंडूपर्यंत जावा, शेवटच्या चेंडूपर्यंत जावा. परंतु काय जैसा 11 या सामन्याला तिथपर्यंत नेऊ इच्छिते का? कारण हा जितका सामना लांबणार आहे, कोणातरी एका संघाला त्याचं नुकसान होणार आहे. आता ते कोणाला होणार हे मॅच संपल्यानंतर नक्कीच मी सांगेल. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये चालू असला खेळ खूप मजा येणार आहे या मॅचला. 12 0, 2 षटकांचा खेळ संपला. आता 12-13ची गरज आहे. 12 घड्याळामध्ये वाजायला आलेत का बघूयात. जोपर्यंत मॅच संपेल तोपर्यंत 12 वाजणार आहेत. आता घड्याळामध्ये 12 वाजतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं कोणाचे 12 वाजतील हे सुद्धा बघावं लागतील. कारण इथं एक संघ पराभूत होणार आहे, एक जिंकणार आहे. हरिओम पूर्णपणे आपली ताकद पणाला लावून शांत चित्ताने खेळ करते. किरण राठोड हा मात्र या मॅचला आपल्या स्टाईल, ओ हो गलती से मिस्टेक हुआ. किरण राठोडने फटका मारला, त्याच्यामध्ये तितका दम नव्हता, परंतु फिल्डिंग मध्ये तो कम दिसून आला, तो कमीपणा दिसून आला आणि म्हणूनच किरणचा दम तिथे. बघा 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 कशा प्रकारे चेंडू, ओ 2 पायांच्या मधून. याच्यापेक्षा खराब फिल्डिंग होऊ शकत नाही, याच्यापेक्षा खराब फिल्डिंग होऊ शकत नाही. 2 पायांच्या मधून आणि अंडरआर्म बॉक्स खेळत असताना तुम्ही अशा पद्धतीने चेंडू अडूच शकत नाहीत. कारण तुम्ही अशा ठिकाणी उभे आहात, तिथून जर का चेंडू मिस झाला तर डायरेक्टली 4, ज्या 4 धावा काढण्यासाठी तुम्हाला 24 चेंडूंमध्ये खूप मोठी मेहनत करावी लागते. 1-2 चौकार मारणं ही डिफिकल्ट टास्क असते. आता या धावांचं भुगतान कसं भोगलं जाईल? दोघांना पुढे बोलवण्यात आलंय. इक्वेशन 11 चेंडू 9 धावांशी. इथून एखादा चेंडू निर्धाव, 2 चेंडू निर्धाव, कहाणी बनेल. ओ ड्राईव्ह काढायचा प्रयत्न थोडक्यात ठोकलाय. बाकीच्या वेळेला किरण सगळ्यांसाठी बक्षिसं लावत असताना दिसतो. आज किरण बॅटिंगनी खेळतोय आणि जे बक्षिसं लावलेत त्याला जिंकण्याचा प्रयत्न नाही, त्या बक्षिसासाठी तो जात नाहीये.
त्याला मॅच महत्वाची हे तो दाखवतोय. बर्थडे बॉय मिस्टर अविनाश यांचं या ठिकाणी आगमन. अविनाश आलाय का? एकनिष्ठ एमसीचा कार्यकर्ता आणि ओ ये क्या हुआ है. विवेक पाटील यांची मान आतापर्यंत सरळ होती ती आता हालायला लागली. हालत असताना त्यांनी सांगितलं येस फलंदाज बाद. फलंदाज बाद. किरण राठोडला मैदान सोडावं लागतंय आणि आता कहाणी कुठे येऊन थांबली आहे बघा. हे कशामुळे झालं याला कारणीभूत कोण आहे? हा जो फटका ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्हच्या रूपाने त्याचं कारण होतं समोर जो सिली पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक बोलवण्यात आला होता त्याचं ते दडपण होतं. कारण तिथून कव्हरला मारण्यासाठी जात नव्हते. तो चेंडू अडेलाची भीती होती. नवीन फलंदाज अंकित आलाय. सर 12चा उल्लेख केला होता ना तिकडे. 12 नंतर इकडे सन्नीचा सुद्धा केक कापला जाणार एमसीसीला. सन्नीचे 12 वाजणार आहेत. रात्री किती खर्च होईल 12ला तेही पाहावं लागेल. आता ते तो एक वेगळा अँगल आहे. मनोज ज्याच्या हातामध्ये बॅट आहे आणि मनोजच्या बॅटमधून ही धाव येत असताना सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल. 7-6 या इक्वेशनमध्ये मॅच आहे. इथे जर का चेंडू निर्धावाला अजून मजा येईल. एक मिस्टेक मी तुम्हाला नक्कीच त्या मिस्टेकचं त्यानंतर उल्लेख करेल. तुर्तास हरिओम चला फिल्डिंग लावून घ्या. घड्याळामध्ये 12 वाजायला आलेत म्हणजे 7 चेंडू 6 धावांची गरज. ओहो यावेळेला निघून गेला चेंडू. डिक्लेअरच्या दिशेने एक धाव येत असताना दिसते सिंगल धाव. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हरिओम एकत्रित आलेत बघा. जेव्हा कोणतं संकट आहे का आपल्यावरती येतं त्यावेळेला ॲज अन अ टीम त्या संकटाला कसं सामोरं जायचं यासाठी एक टीम मीटिंग बोलावली जाते. ती टीम मीटिंग इथं बोलावली गेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये जयसे 11 सुद्धा आहे. आता गौतम या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळू शकला नाही कारण मॅसेजवरती लक्ष नव्हतं. आता जयसे 11ला कसं क्वालिफाय करायचं त्याच्यासाठी कानमंत्र देण्यासाठी अंकितला बोलवलंय. बघूयात अंकित काय इंटेंटने बॅटिंग करतोय, कशा पद्धतीनं बॅटिंग करतोय. प्रणीतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आहे. मॅच सर्वांच्या पसंतीची बनली आहे. किरण राठोडने तो चौकार मारून या मॅचच्या हवात काही प्रमाणात काढली होती परंतु आता रनआउट झाल्यानंतर ही मॅच अजूनही जिवंत असल्यासारखं दिसतंय कारण 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. चलिए मॅच चालू करे. अंकित एमसीसीचा अंडर 18चा प्लेयर आहे आणि जशी मॅच पुढे जाते तशी मैदानातल्या 2 अंपायर सोडून बाहेरचे अंपायर खूप बनतात. अनेक वेळा आपण ते बघितलंय. कुठून नोचा आवाज येईल, कुठून वाईटचा आवाज येईल, कुठून अपीलचा आवाज येईल. तुर्तास आता 5 चेंडू 4 धावांची गरज. मनोजसाठी खुलं मैदान सोडलं गेलंय. स्ट्रॅटेजीचा पार्ट असावा. थोडा अजून मॅचला वाढवण्याचा प्रयत्न कदाचित हरिओम करते. हो टॅप काढायचा प्रयत्न. टॅप करत असताना बॅटची जी काही पोझिशन होती त्याच्यामध्ये त्या टॅपला तेवढा काही दम वाटत नव्हता. 1 धाव तिथं कंप्लीट केली. इक्वेशन आता 4 चेंडू 3 धावांची. बघा मनोजला पुढे क्षेत्ररक्षक लावत नाहीयेत परंतु अंकितसाठी 2 सिली पोझिशन नाही आता तर 3. एक शॉटमध्ये क्षेत्ररक्षक ऑफसाईडला बोलवण्यात आलाय आणि हे 3 क्षेत्ररक्षक लावत असताना काहीसं क्लोज फील्ड सजवली जाते. नक्की अंकितला नॉन स्ट्राईक एंडवरती उभं करायचंय किंवा काहीतरी चुकी घडून आणायची आहे त्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. बघूयात काय घडतंय.
टॅप केलंय चेंडूला, एका धाब्यासाठी चेंडू गेलाय, सिंगल धाब येईल. बघा जर का तुम्ही खेळाडू पुढे लावताय तर ड्राईव्हसाठी का बॉल टाकत नाही. प्रणीतने जो चेंडू हाताळलाय तो नो लाईनच्या थोडासा पुढे आणि खूप सारा वेळ टॅप करण्यासाठी मिळालाय आणि त्यामुळे त्या चेंडूवरती एकदा मिळणं हे स्वाभाविक होतं. पुन्हा एकदा तो चेंडू टॅप करून चेंडू निघून जातोय सीमारे शप्पार. जैसा 11 ठरतोय सुपर 12 मध्ये जाणारा संघ हाडला हरिओम संघ. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओम श्री मंदारेश्वर सार्वजनिक संस्थेचे खजिनदार गणेशजी कदम साहेब, आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. यस थांबायचं, आपण 12 वाजता केक कापणार आहे सनीचा. मान्यवरांना